नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगलीचे प्रसिद्ध नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी सुमारे 100 वर्षापूर्वी एक नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं संशय कल्लोळ. आणि त्या नाटकाचं कथानक असं होतं, की एका तसबिरीवरनं त्या नाटकामध्ये गोंधळ उडतो सगळ्यांचाच. तसबीर म्हणजे फोटो, छायाचित्र. आणि त्या फोटोवरून जो गोंधळ उडतो त्याचं अतिशय सुरेख चित्रण गोविंद बल्लाळ देवल यांनी त्या नाटकामध्ये केलेलं आहे. विनोदी नाटक आहे आणि ते 100 वर्षापूर्वी सुद्धा फारच लोकप्रिय ठरलं. तर हाऊसफुल त्याचे प्रयोग व्हायचे त्या नाटकाचे. आजही हे नाटक जर संगीत रंगभूमीवरती म्हणून जर सादर झालं तर आजही त्या नाटकाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो असा अनुभव आहे. तर हे झालं रंगभूमीवरचं संशय कल्लोळ. परंतु सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळाच संशय कल्लोळ नाटक कायम चालू असतं आणि ते म्हणजे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल. जयंत पाटील हे राज्याचे माजी मंत्री आहेत. दीर्घ अनुभव असलेले माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. विद्यमान आमदार आहेत. 38 वर्ष त्यांनी इस्लामपूरचे म्हणजे ईश्वरपूरचे आमदार म्हणून काम केलेलं आहे विधानसभेमध्ये. असे हे ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल नेहमीच संशय कल्लोळ सुरू असतो. काही दिवसांपूर्वी ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं पद हे प्रशासनानं त्या नगराध्यक्षांच्या बद्दल काही तक्रारी झाल्यामुळे रद्द ठरवलं होतं. त्या संदर्भात जयंतराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये भेटले आणि जोरदार गदारोळ उठला. वास्तविक त्यांनी स्वतः नंतर त्याचं स्पष्टीकरण पण केलं, की मी नगराध्यक्षांची जो निर्णय झालेला आहे त्यांचं पद रद्द करायचा प्रशासनानं घेतलेला निर्णय आहे, त्या संदर्भात वस्तुस्थिती मांडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. आता परिस्थिती अशी आहे खरं म्हणजे त्यातली, की नगराध्यक्षांच्या बद्दल जी तक्रार मुळात दाखल झालेली होती ती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच तक्रार केलेली होती. आणि हा विषय सुद्धा नगरविकास खात्याच्या खरं म्हणजे अखत्यारीत आहे. त्यामुळं ह्या विषयासंदर्भात जर काही तक्रार करायची असेल किंवा वस्तुस्थिती मांडायची असेल तर ती एकनाथजी शिंदे यांच्यासमोरच मांडली पाहिजे, कारण ते नगरविकास मंत्री आहेत. पण तरी जयंतराव मुख्यमंत्र्यांना भेटले. याचं कारण त्यावेळेला त्यांची आणि शिंदे साहेबांची भेट झाली नाही असं तेही स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळेला दिलं होतं. आता 2-3 दिवसापूर्वी जयंतराव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब, ॲडव्होकेट नार्वेकर साहेब हे सगळे एकत्र आष्ट्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले. आष्ट्यामध्ये आले ते मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब हे त्या कार्यक्रमासाठी आले. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्यांचा 91व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल सत्कार होता आणि आष्ट्यातल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या इमारतींचं काही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं. जयंतराव पाटील ह्या कार्यक्रमासाठी नव्हते. ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी म्हणून सांगलीत आलेले होते, सांगली जिल्ह्यात आलेले होते. परंतु एका विमानानं त्यांचा प्रवास झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेचा गदारोळ उठला. जयंतराव पाटील हे भारतीय जनता पक्षात जाणार, त्या पक्षामध्ये जाऊन ते मंत्री होणार अशी सातत्यानं चर्चा चालू आहे. त्यातनं संशयाचा कल्लोळ सुरू असतो. त्याबद्दल स्वतः जयंतरावांनी वारंवार खुलासा केलेला आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु पुन्हा त्याबद्दल चर्चा सुरूच. आता वास्तविक ही चर्चा जेव्हा सुरू झाली, मुख्यमंत्र्यांच्याबरोबर त्यांचा एकत्रित प्रवास झाला आणि आता पुन्हा एकदा भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या, त्यावेळेला वास्तविक जयंतरावांनी सांगलीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली. तसंच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबद्दल वर आणि भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांवर नाव न घेता असेल परंतु टीका केली. आणि राजू शेट्टींच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंतरावांनी 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्टला सांगलीत शक्तीपीठाच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो आम्ही कसा जोरात करणार आहोत आणि त्यामध्ये खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम हे सुद्धा कसे सहभागी होणार आहेत ही माहिती सांगितली. पण त्याच वेळेला चर्चा मात्र सुरू होती की ते भारतीय जनता पक्षात जाणार, सरकारमध्ये असलेल्या महायुतीमध्ये सामील होणार, अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या. आता जयंतरावांच्या बद्दलच ही चर्चा नेहमी का होती? सांगली जिल्ह्यात विरोधी पक्षामध्ये काम करणारे म्हणजे काँग्रेसचे खासदार असलेले विशाल पाटील पण आहेत. तसंच काँग्रेसचे
आमदार असलेले, राज्याचे नेते असलेले विश्वजित कदम सुद्धा आहेत. त्यांच्याबद्दल कधी अशी चर्चा होत नाही. ते दोन्ही त्यांचाही संपर्क चांगला असतो. मुख्यमंत्र्यांबरोबर विश्वजित कदम यांचा सुद्धा संपर्क असतो. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकमेकांना भेटत असतात. विशाल पाटील हे सुद्धा सरकारी काही कार्यक्रमांना उपस्थित असतात. भारतीय जनता पक्षाच्या उपस्थितीत होणाऱ्या सरकारी कार्यक्रमात मात्र ते त्यांच्याबरोबर उपस्थित असतात. परंतु त्यांच्याबद्दल अशी चर्चा होत नाही. परंतु जयंत पाटील यांच्याबद्दल मात्र असा संशयाचा कल्लोळ सातत्यानं उठलेला असतो. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जयंत पाटील यांनी या जिल्ह्यामधला भारतीय जनता पक्ष वाढावा, त्याची ताकद वाढावी यासाठी प्रयत्न केल्याची टीका फार पूर्वीपासून होतीये. आणि म्हणून सांगली जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाला म्हणजे अगदी माजी आमदार संभाजी पवार असतील किंवा सांगलीतली निवडणूक असेल, मिरजेतली निवडणूक असेल किंवा अन्य ठिकाणची निवडणूक असेल, याबद्दल जयंतरावांनी मदत केली असा एक कायमच त्यांच्यावरती सतत टीका होत राहिलेली आहे. त्याच्याबद्दलही त्यांनी वारंवार स्पष्टीकरण केले. परंतु सांगली जिल्ह्यातला भारतीय जनता पक्ष याला JGP असं सुद्धा काही वेळेला उपहासानं म्हणलं गेलेलं होतं. JGP म्हणजे जयंत पाटील जनता पार्टी असं सुद्धा म्हणलं गेलेलं होतं. परंतु जयंत पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाबद्दलच्या बातम्या ह्या सातत्यानं सुरूच असतात. सतत त्यांची चर्चा असते. खरं म्हणलं तर एकीकडं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे काही खासदार हे पंतप्रधान मोदींना भेटले. मोदींबरोबर स्वतः शरद पवार यांनी चर्चा केली. खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या. ही चर्चा एकीकडे सुरू असतानाच जयंत पाटील यांच्या भारतीय जनता पक्षामधल्या प्रवेशाबद्दल सातत्यानं चर्चा सुरू असते. आणि हा संशय कल्लोळ काही संपायला तयार नाही. त्यामुळं आता खरं म्हणलं तर जयंत पाटील यांनी अनेकदा निसंदिग्धपणे याचा खुलासा केलेला आहे. त्यांनी परवाच्या त्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या प्रवासाबद्दल सुद्धा खुलासा केला की हा तो फक्त प्रवास होता आणि मी 38 वर्ष म्हणजे स्वतः जयंतराव 38 वर्ष आमदार असल्यामुळं अनेक नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे, अनेक नेत्यांची ओळखी आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकरता भेटणं, एखादं काम मतदारसंघातलं सांगणं त्यांना म्हणजे काही भारतीय जनता पक्षात मी लगेच प्रवेश केला असं होत नाही, असंही जयंतरावांनी वारंवार त्याच्याबद्दलचा खुलासा केलाय. परंतु तरी सुद्धा जसं मी म्हणलं की गोविंद बल्लाळ देवल यांचं संशय कल्लोळ नाटक आजही रंगभूमीवर आलं, संगीत रंगभूमीवर तर चांगलं चालतं. तसा जयंतरावांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाबद्दलचा संशय कल्लोळ हा सातत्यानं सुरू असतो. जरासं काही खुट्ट झालं की त्याच्याबद्दल चर्चा लगेच सुरू होती. ते भारतीय जनता पक्षात जाणार, मंत्री होणार, इथपर्यंतच्या चर्चांना लगेच उधाण येतं. परंतु त्याबद्दल त्यांनी वारंवार स्पष्टीकरण दिलं असलं तरी संशय कल्लोळाचं नाटक मात्र सुरूच राहिलेलं आहे. पाहूया आता हे नाटक किती दिवस सुरू राहते ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.